राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। आहे की ज्या वेगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रमांक 1 वर नाही तर क्रमांक 1 आणि 2 याच्यामध्ये लई मोठं अंतर आहे, हे काही लोकांना बघवत नाही। त्यामुळे पुण्यातही रोज उठून काहीतरी चालू असतं। तसं सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यामध्ये बिब्बा घालणं अशक्यच असतानाही एक प्रयत्न झाला की बा दादा असं म्हणतात, दादा असं म्हणतात। तर दादांनाही मी आज सकाळी त्याची स्पष्टता दिली। आता तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना, कारण सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झाला, अरे तुम्ही नका रे भांडू, हे भांडण काही नाही आहे। मी असं मांडणी करतो आहे, प्रामुख्याने जयश्री वहिनी पार्टी देण्यापूर्वी, पृथ्वीराज पाटील पार्टी देण्यापूर्वी, आणि मग जिल्ह्यात अण्णा डांगे येण्यापूर्वी, तिकडे वैभव पाटील येण्यापूर्वी मी अशी मांडणी करतोय की त्या ठिकाणी आमची जी स्ट्रेंथ आहे त्याला आम्ही हात लावणार नाही। दॅट इज ॲटलिस्ट मिनिमम आवर एक्सपेक्टेशन। जसं सांगलीमध्ये 43 जागा आमच्याकडे आहेत, अपक्ष 2 धरून, तर त्या 43 जागांमध्ये ॲडजस्टमेंटच नाही। कोल्हापुरात मी मानतोय की आमच्या तारारांनी धरून आमच्या 33 आहे, 33ला आम्ही काय ॲडजस्टमेंट ऐकणार नाही। मग जे घटक पक्ष म्हणूया किंवा जे बरोबर येतात त्यांचे सिटिंग जे आहेत त्याची फिगर त्यांना देऊ, त्यांचे निवडून आलेले काल असतील की नाही त्याने ठरवायचं आहे, किंवा आमचा सर्वे ठरवेल। आमचे पण 43 जागा फिक्स आहेत, पण मग त्यातले सिटिंग देणार आहोत का नाही सर्वेवर ठरेल। 5 वर्ष महानगरपालिका आणि 3 वर्ष प्रशासक, 8 वर्षाचा कालावधी गेल्यामुळे मधल्या काळात त्या नगरसेवक सिटिंगपेक्षाही काही चांगले प्रभावी उमेदवार तयार झाले असतील। सर्वे व्हायचा, सर्वे रिझर्वेशन पडल्याशिवाय होत नाही। रिझर्वेशन पडायला अजून एक 8-10 दिवस जातील असं वाटतंय। मग ऐका ना, पूर्ण होते माझ्याकडे, त्यामुळे 43 आणि 6 49 झाले। मग आमच्या घटक पक्षांपैकी सिटिंग कोणाकडे आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहेत। ते एकदा त्यांना विचारायचे आहेत की बा जसं जयश्री वहिनींच्या काँग्रेस पक्षाचे 22 आहेत, पण त्यांच्यावर 6 झाले, इद्रिस नायकवड यांचे 14 असतील, आले किती ते शोधतो आता आम्ही, आणि मग एक मिनिमम टोटल तयार होते। त्या व्यतिरिक्त उरणाऱ्या जागा ज्या आहेत त्या जागा कोणाला किती द्यायच्या हे चर्चा करून ठरवू। आता नव्याने जनसुराज्य एक क्लेमंट, म्हणजे ज्याला म्हणतात अधिकार सांगणारे, हक्क सांगणारे, आणि वाजिब आहे की त्यांच्या मतांमुळे 2 जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये खूप राजकारण पॉझिटिव्ह होतं। गडिंग्लजपासून मोठी इज्जतपर्यंत यादी आहे। त्यामुळे एकदा 43 आणि 6 49 आणि इद्रिस नायकवड यांच्या अजित पवार राष्ट्रवादीचे झाले की फिगर नक्की होते, नावं नक्की नाही होत। नावं ही रिझर्वेशन पडल्यानंतर, सर्वेनंतर आणि त्या प्रभागाशी संबंधित नेते बसल्यानंतर फायनल होतील। त्यामुळे दादांचं जे म्हणणं आहे त्याच्या दुप्पट माझं म्हणणं आहे की कोणाही कार्यकर्त्यावर, नेत्यावर अन्याय होणार नाही। दुसरं पुढचं म्हणायचं नसतं, पण म्हणायचं तर एकदा महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर इतक्या गोष्टी क्रिएट होतात, निर्माण होतात की त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांना जाता येतं, कॉप येतात। मग आता नव्याने मी देवेंद्रजींच्या मागे लागलोय, मुख्यमंत्र्यांच्या, की बाबा शिक्षण मंडळ पुन्हा रिवाईव्ह करा, परिवहन रिवाईव्ह करा, वृक्ष समिती रिवाईव्ह करा। म्हणजे किती आलं, महामंडळं सगळी ही घोषित व्हायचीच राहिलेली आहेत, त्यात बीजेपीच्या वाट्याला येणारे महामंडळ, त्यात सरासरी 15 सदस्य, असं सत्ता असणाऱ्या पार्टीकडे देण्यासाठी खूप असतं। कोणाही कार्यकर्त्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, मेरिटवर ही पार्टी चालते। बोला।